मूळवीर योद्धाच विरनोडा क्रिकेट संघाला बॅटिंग साठी संधी मिळेल. सगळ्या नियमांचं अगदी काटेकोर सागर मालपेकर आणि दुसऱ्या बाजूने राहुल सागर मळेवाडकर आणि दुसऱ्या बाजूने राहुल ही जोडी असेल मैदानामध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी गोलंदाज पहिल्या षटकासाठी सज्ज होतोय. कोलवाळे क्रिकेट संघ दी स्पोर्ट्स कोलवाळे आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉल निश्चित या ठिकाणी सांघिक धावफलकाची सुरुवात होत आहे. पहिली धाव धावफलकावर व्हाईट बॉलच्या रूपात या ठिकाणी जोडली जाते. मूळवीर योद्धाच विरनोडा क्रिकेट संघासाठी सागर आणि राहुल ही जोडी सलामीवीरांची. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होते. अल्टीपल्टी रिव्हर्स स्विपचा फटका एक द्विधारी त्याला तलवार ज्याला म्हटलं गेलं. लागलं तर आबाद नाहीतर बरबाद. बनी तो बनी नाही तो बाई अब्दुल गनी. लागला तर निश्चितच टाळ्यांचा आवाज आणि जर फटके फसतात त्यावेळी निश्चितच संघ हा काहीसा खामोशीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे. यावेळी ऑस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. पंच पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर दाखवतात. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं गेलं त्या रूपात एक धाव धावफलकावर जोडली जात आहे. सांघिक धावफलक 2 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात मूळवीर योद्धाच विरनोडा क्रिकेट संघ. यावेळी ओव्हर पिच चेंडू एक सुरेख फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप लॉंग ऑनला चेंडूचा प्रवास या ठिकाणी वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. हो यावेळी फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. काहीसा फिरकीचा चेंडू. प्रथमेश काहीशी ऐन मोकळ्या क्षणी चेंडूवर फिंगल रोल करतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होत आहे. महत्वपूर्ण अनिवार्य एक मॅन्डेटरी पॉवर षटक प्रथमेशवर पूर्णपणे जबाबदारी पहिल्या षटकाची. खोलवर टप्प्यात चेंडू. पुन्हा एकदा एक मिस टाइम फटका. मिड ऑन क्लिअर केल्यानंतर लॉंग ऑनला चेंडूचा प्रवास. मिड ऑनला कृष्णाच्या डोक्यावरनं फटका. त्यानंतर एक सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक तब्बल 7 धावा. षटकातील 2 चेंडू हे अजूनही बाकी उरलेत. आता मात्र राहुल हा स्ट्राईकच्या दिशेने सलामीवीर सज्ज होतोय. 2 तगडे संघ 6 ओव्हरची मॅच. मागच्या मॅच मध्ये 74 धावांचं टार्गेट परंतु या मॅच मध्ये 60-65 धावा पुन्हा एकदा फायटिंग टोटल असेल. बॅकफुटवर जाऊन एक सुरेख फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूचा प्रवास राहुल याच्या बॅट मधून निघतोय. हा खणखणीत चौकार. पहिल्या षटकातील नेमका शेवटचा चेंडू हा बाकी आणि सांघिक धावफलक हा डबल फिगर मध्ये परावर्तित होतोय. 11 धावा धावफलकावर. यावेळी पुलर लेनचा चेंडू शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे जोर बॅकअप दिला जाईल. एका सिंगल धावेवर समाधान आणि सिंगल निशी निश्चितच पहिल्या षटकाचा खेळ होतो समाप्त. बिना गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय आणि पहिल्या षटकात 12 धावा धावफलकावर होतात. पुढचा सामना असेल रितेश ब्रदर्स इब्रामपूर वर्सेस वीर ब्रदर्स धारगड. दोन्ही टीमचे कॅप्टन. विनंती असेल प्लेइंग लिस्ट या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सबमिट करा. त्याचबरोबर टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स बाजूला या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स कडे थोड्याच वेळात उपस्थित राहा. वीर ब्रदर्स धारगड विपक्ष रितेश ब्रदर्स इब्रामपूर. खबर डीजे
या अगोदरचा स्पर्धेचा पहिला सामना अगदी दर्जेदार दोन संघ पेडणे तालुक्यातील ज्यांची ख्यातिकीर्ती आहे ती दोन संघ आपण पहिल्याच सामन्यामध्ये बघितलं आणि काय रोमांच सामना झाला. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला. जर नितेश कांबळी त्या क्षणी झेलबाद झाला नसता तर कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत जो सामना हाय व्होल्टेज आपल्याला बघायला मिळाला असता. दुसरं षटक उत्कर्ष देसाई गोलंदाजी मार्कवर एक सिंगल चिकी सिंगल शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक काहीशी मिसफिल्ड. ओहो हो, क्षेत्ररक्षकाचा काहीसा कच्चा दुर्वा हेरला गेलाय. त्यानंतर जोवर बॅकअप काहीसा खराब आणि त्यानंतर एकूणच 2 धावा या फलंदाजाच्या खाती नोंदवल्या जात आहेत. राहुल गावडे समोरनं सागर हे दोन्ही आक्रमक डाचाचे धुरंधर सलामीवीर मूळवीर योद्धाच विरनोडा क्रिकेट संघासाठी सलामी देत आहेत या स्पर्धेदरम्यान. दुसरं षटक धावफलकावर 2 धावांची भर धावफलक तब्बल 14 धावा. ओव्हर पिच चेंडू एक सुरेख फटका लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. सरपंच चषक ब्रँडेड षटकार. रिस्क मनगटी फटका ज्याला म्हटलं गेलं. अगदी ओव्हरपिच चेंडू ज्या फटक्यावर ताकद कमी आणि टायमिंग वर पूर्णपणे या ठिकाणी दारमदार देतो राहुल गावडे. आणि राहुल गावडेची खासियत काय आहे तर एका दुसरा खराब चेंडूवर मोठा फटका आणि त्यानंतर सिंगल डबल धावा चालवण्याची खासियत या खेळाडूकडे आहे. फुलटॉस चेंडू ही बघा या खेळाडूची खासियत. अगदी चांगल्या चेंडूला सन्मान देत स्ट्राईक रोटेट या ठिकाणी करण्यामध्ये महत्वपूर्ण ठरतोय. एक सिंगल पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये बदल आणि धावफलक पुन्हा एकदा एका धावाने वधारतोय 21 धावा. दुसरं षटक प्रति षटकामागे 10-15 धावांची धावगती मेंटेन ठेवणं गरजेचं. 6 षटकात 65-70 गाठायचे विरनोडा क्रिकेट संघाला. यावेळी एक मिस टाइम फटका विकेट किपर झेल खाली. झेलात रूपांतर होऊ शकतं. झेलात रूपांतर झालंय विकेट किपरच्या माध्यमातून. रितेश नाईक याच्या माध्यमातून झेल पकडला गेला. पहिल्या विकेटची नोंद धावफलकावर 21 धावा. डीजे उर्फ संतोष नरुलकर जो नवीन खेळाडू सागरची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये जातोय. वन डाऊन बॅटरची भूमिका. आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी 21 धावांची पार्टनरशिप झाली होती आणि तीच पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी कंटिन्यू ठेवली जाईल का संतोष आणि दुसऱ्या बाजूने राहुल. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू फ्रंट जाऊन या ठिकाणी चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न तेवढ्यात पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा स्थिरावतोय 21 धावा. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले उत्कर्ष या गोलंदाजाकडे पूर्णपणे जबाबदारी. दीप स्पोर्ट्स कोलवाडी क्रिकेट संघ जो टॉस जिंकून गोलंदाजी या ठिकाणी करतोय या मॅच मध्ये. यावेळी फिरकीचा चेंडू स्लोवर वन शॉट कव्हर पॉइंटला या ठिकाणी एक झेल निसटतोय. मगासपासून बघतोय की झेल निसटतात आणि बऱ्याच वेळा कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये महेश भाईडकरचा झेल सोडला. त्याने झेल सुटल्यानंतर षटकार खेचले आणि निश्चितच यावेळी संतोष नरुलकरचा झेल सुटला गेला. कदाचित यानंतर संतोष नरुलकरची षटकारांची आतषबाजी असेल. जर आतषबाजी झाली तर या क्षेत्ररक्षकाला निश्चितच पूर्णपणे दबावामध्ये सोडतील सगळे क्षेत्ररक्षक. मैदानादरम्यान 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त. एक विकेट आणि धावफलकावर 11 धावांची सरासरी राखत 22 धावा. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करणारा मूळवीर योद्धाच विरनोडा क्रिकेट टीम. सिद्धेश कोरगावकर गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात. डीप स्क्वेअर लेग ऑन साइडला मिड विकेट, डीपला लॉंग ऑन, ऑफ साइडला लॉंग अप, एक डीपला कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. फुल टॉस चेंडू डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेलात रूपांतर होऊ शकलं असतं निश्चितच.
एक फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूवर मिस टाइम फटका आणि सरतेशेवटी झेलबाद होऊन माघारी परतावं लागतं संतोष नारुलकर या फलंदाजाला. दुसऱ्या विकेटची नोंद मुळवीर योद्धाच विरनोडा क्रिकेट टीमसाठी. पाहतोय त्यावेळी ओव्हर पिच चेंडू डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल. एक सिंगल आणि सिंगल धावेशी मनीष राव हा फलंदाज आपलं खातं ओपन करतोय. एक धाव धावफलकावर, एका धावेशी धावफलक पुन्हा एकदा वधारतोय. 23 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक. सिद्धेश सिद्धेश कोरगावकर ज्याने पहिला चेंडू पुलरलेनचा चेंडू, त्या पुलरलेनच्या चेंडूवर विकेट घेतली आणि ज्या चेंडूवर मोठे फटके होतात बऱ्याचशा सामन्यादरम्यान, नेमक्या त्या फुलटॉस चेंडूवर या ठिकाणी विकेट झाली संतोष नरुरकरची. सलामीचा खेळाडू, आघाडीचा खेळाडू जो राहुल स्ट्राईकच्या दिशेने आता मात्र सज्ज होतोय. अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षणाची सजावट. हो, यावेळी विकेट किपर काहीसा बीट होतोय. जोवर बॅकअप दिला जाईल शॉर्ट फाईनने याच्याकडनं, तेवढ्यात पंचाकडनं लेग बाईटचा इशारा. एक सिंगल धाव लेग बाईटच्या रूपात धावफलकावर जोडली गेली आणि धावफलक हा पुन्हा एकदा वधारतोय. 24 धावा धावफलकावर. पॉवर प्लेची षटकं समाप्त झालीत. आता मात्र निश्चितच सिंगल डबल धावांवर भर देतात आणि येणाऱ्या कालखंडात मोठे फटके देखील खेचणं गरजेचं. स्लॉक षटकात हाणामारी होणं गरजेचं. 65-70 मॅच मध्ये अगदी फायटिंग टोटल असेल कोलवाई क्रिकेट संघाचा विपक्ष. ओ, एक मिस टाइम फटका, पुन्हा एकदा विकेट किपर झेल खाली, रितेश झेल खाली येतोय. अजून एका विकेटची नोंद होत आहे. मुळवीर योद्धाच विरनोडा क्रिकेट संघाला हा तिसरा ती 30 धावगती शेवटच्या क्षणापर्यंत जर मेंटेन ठेवली तर एक फायटिंग टोटल जो प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध रचला जाईल. समोरनं न्यू बॅटर पंकज स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज चेंडूला बॅकअप देईल की काय. दरम्यान डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण. त्यानंतर पुन्हा एकदा एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नाकारलं गेलं. मात्र 2 धावा या धावफलकावर जोडल्या जात आहेत. सांघिक धावफलकात 2 धावेची भर आणि या 2 धावेची सांघिक धावफलक वधारतोय. 26 धावा, 26 रन ऑन द स्कोर, लॉस 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 26 धावा विरनोडा क्रिकेट संघ. ओ, यावेळी पुन्हा एकदा सन्मानजनक क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, एक ऑनरेबल स्ट्रोकचा या ठिकाणी उपयोग करतोय. दरम्यान एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय अप्रतिम दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनिशी इनिंग दरम्यान निम्म्या षटकांचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळ होतो समाप्त. धावफलकावर 28 धावा. येणाऱ्या कालखंडात 65-70 गाठायचे मुळवीर विरनोडा क्रिकेट संघाला, परंतु येणाऱ्या षटकात इनिंग दरम्यान 3 षटक बाकी उरलीत. नेमक्या किती धावा बनवल्या जातील आणि समोरनं दीप स्पोर्ट्स कोलवाई क्रिकेट संघाला टार्गेट किती धावांचं ठेवलं जाईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. मॅन फ्रॉम आरोंदा
दीप आरोंदेकर यांचा. The overs, we are witnessing a total of 28 runs. Rahul Gavde has completely nailed his legs onto the ground. Brilliant shots by him in the first and second over, but after that, the constant departure of wickets is putting in some sort of pressure. But now that pressure must be released now, because if we talk about this ground, a total of 70 to 75 plus will be a respectable target. And now the bowler Utkarsh to bowl his second over from his individual quota and fourth for his team. It will be Rahul on his strikers end. To face him, Utkarsh comes with the ball. And he welcomes him with a bang. Rahul Gavde is in no mood of stopping. He's in a mood of just hitting those massive ones. The second maximum from his bat, and scoreboard moves on to 34 runs. "34 runs now on the scorecard, and now Rahul is welcoming with a massive one. And this time, a sweep, and it's going. Is it going? Yes, it's going. That's a complete conventional cricketing shot. He waited for the ball into the block hole and just directing it. This is an absolute feast to watch Rahul Gavde bat. As you can see in the replay, the elegance of that shot, and no chance for the fielder in the deep region to stop it. A fielder was present at the deep square leg, but no place for him to stop that ball. Scoreboard now moves on towards 38. And now the batter, Rahul, is putting on a show. This time sensible cricket, and he goes for a single. Rahul Gavde, one of the best innings, I would say, even though it's the second match. This is what you call cricket. Massive alongside a boundary and a single. Yes, the big shots have been coming into this match. Then why more risk is to be taken? Let's take a single. Not even a single dot delivery is being faced by Rahul. This time he was trying to go down the deep square leg region. Single will be taken there. Rahul is hungry. He's desperate for the second one. And that hunger is turned into a success, because they are gathering that couple with absolute ease. No hesitation from the batter. That was Pankaj. A total number of 41 runs on the scorecard we can see. And now the team engine is back on track. This time he goes up, and fielder is just a watcher. He will only watch the ball sail over his head. One bounce, the ball goes over the fence. DJ. .45, a single delivery is being remaining. The expensive over. And what a start Rahul had given to him. And now even the can the bowler Krishna Naik make any difference here?
This time ball goes into the region in the deep mid wicket, but only a single is being taken there. As Rahul says, a single is enough, and now scoreboard moves on to 47. A big partnership here, and courtesy of Rahul Gaude, 2 sixes, 2 boundaries. Not even a single dot delivery so far. 9 balls and 25 runs, his individual scorecard. And surely the lion's share in this big target that the team Virnoda will be looking up to. Attempting a bigger shot, and this time only a single being taken there in the form of leg byes, says the umpire. And scoreboard now moves on towards total of, we can see, that will be 48. Slowly, the scorecard is being decorated by both these batters, which is a much needed equation here. This time he shuffles, he goes deep inside the crease, but no use of that. And finally, Utkarsh Naik, it was being said, can he make any difference? And yes, he is making that difference from Utkarsh. Krishna is doing the perfect job so far. 3 deliveries being bowled, only couple conceded. Trying to go over covers. Rahul is unhappy with that. Dot deliveries are not the thing that they will be looking for. The total was just 24 after the completion of 3 overs, and after that a big over from the bat of Pankaj and Rahul. But this time Krishna Naik is in no mood of giving those big shots. He is in good touch till now. We can see his action similar surely to international fast bowler Malinga. And this time, yet again, a bit of a faster delivery. And this over, what an over that has been. Just a couple has been conceded. Only 2 runs from that. Scoreboard has become just 48 runs after the completion of 5 overs. Let's see what will be the target that will be required for the team of Deep Sports Kolwade in the coming time. Until then, let's hear a melody from a DJ. Yashwant now will come on as bowling markup, and what a brilliant over. The perfect execution from Krishna Naik. Only 2 runs considered of that. He is trying to put a full stop on that scorecard, and he is successful in that. And now let's see, can Yashwant do the same thing here? It will be the last death over. Can he will be proved to be the one to stop those big shots to silence the batter? This time he leaves it be, lets it be, not interfering at the course of the ball. Let it go towards the wicket keeper. The formality completed by the umpire. Scoreboard becomes close to a half century. 49 runs. This time trying to go big. Fielder present and a trickery. The ball mocks the fielder and just goes over his head for a boundary. Now the half century completed for the team. It's 53. DJ. Field is really quick and also a bit of a challenging. So that will be an easy task for the fielders to do their job. Trying to go big this time, missed by the wicket keeper, missed by the batter, and now a throw will be done there. Yes, Rahul says, let me take that. And this time a single will be taken there, and Pankaj will sacrifice his wicket. A much needed thing here for a team of Virnoda. And here will be the equation. A scoreboard moves on to 54 and they lose another wicket. DJ.
It has just become 54 runs. We were thinking that this train can go on towards 70. But thanks to Yashwant, is just under 60 runs till now. New batter comes and he goes, Pradeep Kaskar, but unfortunately, and also it will be back-to-back wickets, back-to-back, back-to-back, and back-to-back yet again. He will be on a possible hat-trick. Scoreboard still stops on just 54 runs. A new man in, that was Pradeep. He comes, gives the attendance, and goes back inside. Raju Rao, the new batter. And this time a full toss delivery, chance of a run out there, but the keeper says keep it easy, keep it simple, keep it sweet. Let's not give out those overthrows. Nice mindset there by the wicket keeper. And only a single being taken there. If Nelson figure 55 runs on the scorecard. Trying to go big but unsuccessful, and what an over this has been by the end of Yashwant. Only the first delivery that was a bit expensive, and this over can be a match-changing one. Scoreboard has just become 55. So the equation will be 56 runs to win in this match. The game-changing over by Krishna Naik. Only a couple in that, and the remaining job was done by Yashwant. 2 wickets back-to-back consecutive and only 7 runs conceded. So 55 for 6. This is the equation. 56 runs to win in the coming 36 deliveries. Let's see what happens next in the voice of Savaram Shirodkar. कोलवाडी क्रिकेट संघ टार्गेट ठेवलं जातंय 56 धावांचं 6 षटकामध्ये, म्हणजे निर्धारित 36 चेंडू आणि 56 धावा असं विजयाचं समीकरण असेल ते म्हणजे दीप स्पोर्ट्स कोलवाडी क्रिकेट संघाला. टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय, त्यानंतर गोलंदाजीत पहिली 4 षटकं अगदी महागडी गोलंदाजी, परंतु त्यानंतर 5वं षटक खऱ्या अर्थानं कृष्णा अगदी 2 धावा खर्ची घालणारं षटक, आणि शेवटच्या षटकात स्लॉग षटकात जी हाणामारी होणं गरजेचं होतं त्या षटकात फक्त 7 धावा खर्च करतोय तो म्हणजे यशवंत. एक बऱ्यापैकी गोलंदाजीत कमबॅक केलाय. टार्गेट 56 धावांचं ठेवलं जातंय 36 चेंडूमध्ये. पुढच्या सामन्याची नाणेफेक देखील या ठिकाणी झालेली आहे. नाणेफेक जिंकतोय तो म्हणजे वीर ब्रदर्स धारगळ क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, आणि समोरनं रितेश ब्रदर्स इब्राहिमपूर क्रिकेट संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी संधी मिळते पुढच्या सामन्यामध्ये. सलामीची जोडी असेल मैदानाच्या दिशेने.
कृष्णा नाईक आणि समोरनं रितेश ही जोडी दीप स्पोर्ट्स कोलवाळे क्रिकेट संघाकडनं आणि मुळवीर योद्धाच विरनोडा क्रिकेट संघ या 56 धावांचा बचाव कशा रीतीने करतोय बघणं ठरेल औत्सुक्याचं. 36 चेंडू 56 धावा असं विजयाचं समीकरण. आणि समोर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर बहुधा निलेश. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय सरपंच चषक एक देखणी स्पर्धा या ठिकाणी सरपंच चषक आयोजन कमिटीची या ठिकाणी कडी मेहनत या स्पर्धेमागे. आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोरनं स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होतोय रितेश. 36 चेंडू 56 धावा विजयाचं समीकरण. पहिल्या षटकासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकासाठी 2 सीमारक्षक. एक ऑन साइडला लॉंग ऑनला, दुसरा ऑन साइडला डीप मिड विकेटला तैनात दिसतोय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू निलेश याचा. फुल टॉस चेंडू रिव्हर्स स्वीपचा एक देखणा फटका डीप कव्हर पॉइंटला थेट सीमा रेखा पार. षटकार. रिव्हर्स स्वीपचा एक देखणा फटका. फलंदाज रितेशच्या बॅटमधनं रिव्हर्स स्वीपचा षटकार. आणि पहिल्या चेंडूपासून कोलवाळे क्रिकेट संघ या मॅच मध्ये 56 धावांचा पाठलाग कशा रीतीने करेल याचं उत्तर हे पहिल्या चेंडूवर दिले रितेशने. पुन्हा एकदा रिव्हर्स सेव्ह. यावेळी मिस टाइम फटका. शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक फंबल. यावेळी शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीने बॅकअप देतोय. तेवढ्यात एक सिंगल धावफलक कव्हर आणि एका धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा वधारतोय. धावफलक तब्बल 7 धावा. शुभमराव काहीसा बीट झाला. शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक, त्यानंतर शॉट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक यश हा बॅकअप देतोय. त्यानंतर एका धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा वधारतोय. 7 धावा धावफलकावर. ओव्हर पिच चेंडू एक वेस्ट टाइम फटका. मनीष राव झेल खाली आहे. झेलात रूपांतर होऊ शकलं असतं परंतु झेल निसटतोय. धावपासाठी देखील संधी होती. दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं जात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धावेनिशी धावफलक वधारलाय. 9 धावा धावफलकावर. सकाळच्या सत्रापासून झेल जे बरेचसे निसटतायत आणि कदाचित ती सूर्याची किरण डोक्यावर येतात की का असं वाटतं. एक प्रश्नचिन्ह उद्भवतोय समोर प्रेक्षकांच्या. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि ज्या वेळी रिव्हर्स स्वीपचे फटके घेतले जात आहेत, ज्यावेळी निश्चितच जर फटके बॅटला स्पर्श झाले तर टाळ्यांचा आवाज होतोय जरूर, परंतु ज्या वेळी या ठिकाणी फटके फसतायत, मिस टाइम फटके होत आहेत, त्यावेळी जरूर खामोशीचं वातावरण हे डागआउट मध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भिरकावलाय डीप फाईन लेगला. एक सुरेख फटका. चौकाराची नोंद होत आहे आणि सांघिक धावफलक चौकारानेशी 13 धावा धावफलकावर. या चौकारानेशी सांघिक धावफलक वधारतो तब्बल 13 धावा. आता मात्र पहिल्या षटकातील नेमका शेवटचा चेंडू बाकी. बिनाकडेच्या मोबदल्यात धावफलकावर 13 धावा 56 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल. ओव्हर पिच चेंडू सुरेख फटका. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. लांबलचक सफर परंतु सरते शेवटी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आणि चेंडू यामधील शर्यत ही सरते शेवटी चेंडूने जिंकली. चौकाराची नोंद. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावर 17 धावा 56 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल. दीप स्पोर्ट्स कोलवाळे क्रिकेट संघ. नेमकं झालंय काय की या अगोदरच्या पहिल्या षटकात जो झेल निसटला होता तो झेल जर टिपला असता
तर येणाऱ्या कालखंडात फलंदाजीवर प्रेशर दबाव हा निर्माण झाला असता, परंतु झेल निसटले. फलंदाज जे सलामीचे फलंदाज एक नाबाद कार्य पहिल्या षटकामध्ये करतायत आणि अगदी फ्री फलंदाजी म्हणजे माइंडसेट ठरवलेला आहे दोन्ही सलामीवीरांनी. मैदानामध्ये गेल्यानंतर आक्रमकता भरी फलंदाजी करायची आहे. संघ नायकाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी कितपत पार पाडतात हे दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकात 17 धावा जोडल्यात धावफलकावर. ओ संतोष नारुलकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर बॅटची लेमन एज आवाज सांगून जातो. विकेटची नोंद झाली आहे. पहिल्या विकेटचा पतंग ब्रेक थ्रू प्राप्त करून देतोय संतोष नारुलकर. पहिल्या विकेटची नोंद दीप स्पोर्ट्स कोलवाई क्रिकेट संघासाठी. पहिला गडी बाद रितेश नाईक बॅक टू द पॅव्हलियन. डीजे विरनोडा क्रिकेट संघासाठी पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय तो म्हणजे संतोष नारुलकर याने. वन डाऊन बॅटरची भूमिका अमन. दुसऱ्या बाजूने सज्ज आहे कृष्णा नॉन स्ट्रायकिंग एंडवर. आल्यानंतर पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका आणि अगोदरच सांगितलं रिव्हर्स स्वीपचा फटका एक द्विधारी तलवार. लागला तर आबाद नाहीतर मात्र बरबाद. यावेळी फलंदाज झेलबाद. बॅक टू बॅक दुसरा विकेटची नोंद. अमन दुसरा विकेटसाठी बॅक टू द पॅव्हलियन. यस ओव्हर टू डीजे. दोन चेंडूमध्ये दोन गडी गारद होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर देखील दुसऱ्या षटकामध्ये रिव्हर्स स्वीप सारखे फटके जे द्विधारी फटके खेळले का जात आहेत पूर्णपणे उत्तर मात्र असेल ते म्हणजे दीप स्पोर्ट्स कोलवाई क्रिकेट टीम साठी. 30 चेंडू आणि 39 धावा असं विजयाचं समीकरण असताना धावा चालवणं गरजेचं होतं. यावेळी वाईड लाईनवर खेळण्याचा प्रयत्न. पंच दोन्ही हात समांतर दाखवतात. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉलच्या रूपात बऱ्याच प्रदीर्घानंतर एक धाव धावफलकावर जोडली जाते. सांघिक धावफलक 18 धावांपर्यंत मचल मारतोय. संतोष नारुलकर सलग दोन चेंडूमध्ये दोन गडी गारद करतोय. नवीन खेळाडू प्रथमेश पंचांकडे पायचीची अपील ताणून धरली आहे, परंतु निश्चितच बॅटला चेंडूचा स्पर्श आणि निश्चितच चेंडूचा स्पर्श बॅटला झाल्या कारणाने पंचांनी अपील फेटाळून लावली. एक सिंगल धाव फलंदाजच्या खाती आणि प्रथमेश या एका धावनिशी आपलं खातं ओपन करतोय या मॅच मध्ये. 19 धावा धावफलकावर. ओव्हर मधील अजून 3 चेंडू बाकी उरलेत. ऑल गोवा पंचायत अँड म्युनिसिपालिटीची एक देखणी स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक 2024 आणि स्पर्धेचा पहिला दिवस. स्लोवर वनचा चेंडू पुलार लेनचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला राहुल गावडे बॅकअप देतोय. ती चांगला क्षेत्ररक्षक. एक सिंगल. राहुल गावडे फलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात अगदी बिझी शेड्यूल असणारा खेळाडू जो राहुल गावडे पुन्हा एकदा चेंडूला बॅकअप देतोय. एक सिंगल धाव. सिंगल निश्चित धावफलक पुन्हा एकदा वधारतोय. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला काय सुंदर क्षेत्ररक्षण यश याच्या माध्यमातून. एक सिंगल. सिंगल निश्चित पुन्हा एकदा 21 धावा आणि या धावा पहिल्या या षटकात पहिल्या चेंडूपासून चालवणं गरजेचं होतं, कारण पहिल्या दोन चेंडूमध्ये दोन्ही फलंदाजांनी काहीशी हारागिरी केली आणि स्वस्तामध्ये माघारी परतावं लागलं. ओव्हरपिच चेंडू एक सुरेख फटका कव्हरच्या दिशेने. राजूराव झेल खाली. हो पुन्हा एकदा झेल निसटतोय. 2 धावा धावफलकावर. कृष्णासाठी दुसरं जीवनदान या मॅच मध्ये आणि या दोन धावांची जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 विकेट धावफलकावर होतात. तब्बल 23 धावा. टार्गेट 56 धावांचं, परंतु येणाऱ्या कालखंडात करायचे असतील 33 धावा. 24 चेंडू आणि 33 धावा असं विजयाचं समीकरण दीप स्पोर्ट्स कोलवाई क्रिकेट संघासाठी.
विजयाचं समीकरण असेल. पुलर लेनचा चेंडू, एक मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आहे निलेश त्या ठिकाणी तैनात. अप्रतिम झेलात रूपांतर झालंय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूवर विकेट. प्रथमेश तिसरा विकेट साठी बॅक टू द पॅव्हिलियन. वाऱ्याचा वेग हा बरोबर विरुद्ध दिशेने असल्याने फुलटॉस चेंडूवरचा फटका जो मैदानामध्ये फसला आणि निलेशने या ठिकाणी झेलात रूपांतर केलंय. नवीन खेळाडू साईश हा मैदानाच्या दिशेने पावलं वळवतोय. 3 गडी बाद धावफलकावर 23 धावा. फलंदाज हे हारोहार बाद होत आहेत, परंतु पार्टनरशिप जी महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजावणारा खेळाडू कोण असेल? समोर सलामीवीर कृष्णा नाईक जो एका बाजूने आपली सावध पवित्र अपनावतो, त्याला साथ देणारा एक आक्रमक ढाच्याचा खेळाडू कोण असेल? सेन्सिबल खेळी यॉर्कर लेनचा अगदी अप्रतिम चेंडू. पंचांकडे या ठिकाणी अपील केली जाते. बघूया पंचांकडे या ठिकाणी अपील ताणून धरले आहे, परंतु दोन्ही पंच बातचीत करतील. बातचीत केल्यानंतर जो काही निर्णय येईल तो आपल्याला फायनल मानावा लागेल. यानंतर अंपायर डिसिजन असेल तो आपल्याला फायनल मानावा लागेल. पंच बातचीत करतायत. एक अपील जी पंचांकडनं या ठिकाणी पंचांकडे ताणून धरली होती विरनोडा क्रिकेट टीम साठी. आणि पंचांकडनं बाद असल्याची घोषणा. हँडलिंग द बॉल आणि क्रिकेटचे बरेचसे नियम आहेत, त्याचा पूर्णपणे अभ्यास करत आपल्याला मैदानामध्ये उतरणं गरजेचं. क्रीज मध्ये चेंडू असताना जर आपण चेंडू हातामध्ये पकडला तर त्याला बाद करार दिला जाईल आणि त्याच्याच मोबदल्यात त्या ठिकाणी फलंदाज साईश या ठिकाणी बाद झालाय. चौथ्या विकेटचा पतंग. धावफलकावर मात्र 23 धावा. चेंडू हा क्रीज मध्ये असताना तो चेंडू निश्चितच क्रीज मध्ये असताना तो चेंडू हँडल केला गेला, म्हणजे हातामध्ये पकडला गेला फलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याचमुळे समोरच्या संघाने केलेली अपील आणि पंचांची बातचीत झाल्यानंतर हँडलिंग द बॉल ज्याला विकेट अशी नोंदवली जाते ती विकेट या ठिकाणी काउंट झाली. यावेळी एक सुंदर चेंडू. फलंदाज चेंडूला सोडून देतोय. विकेट किपरची भूमिका आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडूची नोंद. हे पुन्हा एकदा धावफलकावर. तिसरं षटक. पहिल्या षटकात 17 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात ही कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय. रिव्हर्सिपचा एक देखणा फटका डीप कव्हर पॉइंटला. वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन होत आहे. चौकाराची नोंद उत्कर्ष याच्या बॅटमधून. चौकारानिशी सांघिक धावफल वधारतो. तब्बल 27 धावफलकावर षटकातील अजूनही 2 चेंडू हे बाकी उरलेत. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक हा या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला तैनात आणि एक क्षेत्ररक्षक रिव्हर्स साठी डीप कव्हर पॉइंटला तैनात होतोय. समोरनं पुन्हा एकदा मनीष राव. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. ओव्हरपिच चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बहुधा दीप चेंडूला बॅकअप देईल. ओहो, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. जोवर फेकी विकेट किपरच्या दिशेने. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवा या ठिकाणी हेरला गेला आणि त्याच्या मोबदल्यात दुसरी धाव ही देखील या ठिकाणी पूर्ण होत आहे. 2 धावा. 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसवलाय. तब्बल 29 धावफलकावर. विरनोडा क्रिकेट संघ सामन्यादरम्यान कमी धावांचा बचाव जर करायचा असेल तर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणं हे महत्वपूर्ण ठरेल. लेफ्ट फटका शॉटचा क्षेत्ररक्षक जोवर फेकी करेल. पुन्हा एकदा दुसऱ्या धावामध्ये नोंद होत आहे. पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवर देखील नोंदवल्या गेल्या.
जवळजवळ 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त. धावफल कव्हर 31 धावा आणि टार्गेट आहे 56 धावांचं. 18 चेंडू 25 धावा असं विजयाचं समीकरण येऊन ठेपलंय. आणि एक कमी धावांचा सामना जो हाय व्होल्टेजचा असेल आणि जो सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का, की दुसऱ्या बाजूने गोलंदाजीत कमबॅक करेल का. 18 चेंडू 25 धावा आणि पुन्हा एकदा मी सावराम शिरोडकर काही वेळासाठी थांबतोय. ऐकूया पुन्हा एकदा हिंदीमध्ये या ठिकाणी बुलंद आवाज दीप आरुंदेकर. सावराम शिरोडकर, कारवा जारी। सरपंच 2024 का ये पहला सीजन। इक्वेशन बचा हुआ इस मैच को जीतने के लिए। गेंदें बची है 18 और जीत से पीछे है कुल 25 रन। उत्कर्ष और जो कि साइश नए गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर। पहली गेंद सिर्फ यहां पर गेंद को मोड़ा, यहां पर दिशा दिखाई लेग साइड पर और 1 रन के साथ से स्कोरबोर्ड जो कि बढ़ते हुए 1 रन के साथ जो कि 32 रनों पर संतोष जो को लेकर आएंगे ये क्रूशियल चौथा ओवर। अगर पहले 3 ओवर्स की अगर बात की जाए तो पहला ओवर बिल्कुल महंगा जो कि नीलेश का था, उसमें कुल 17 रन निकले थे और उसके बाद मोमेंटम जारी रखा है। थोड़ा सा कमबैक करने का प्रयास किया था संतोष ने, जिसके ओवर में सिर्फ 6 रन गए थे और 2 विकेट्स भी निकले थे। बड़ा शॉट लगाने की कोशिश इस बार डाउन द ग्राउंड, लेकिन असफल होते हुए संतोष के ये 2 ओवर्स बहुत ही क्रूशियल रहेंगे इस मैच, क्योंकि इन 2 ओवर्स में शायद से ये मैच टर्न होने के आसार बहुत ज्यादा है। और वही काम फिर एक बार करने का प्रयास संतोष की ओर से। इस बार पहले ही सफल हुए थे, पोजीशन ले ली थी, मानसिकता बिल्कुल थी यहाँ पर एक बड़ा शॉट खेलने की, लेग साइड पर स्लॉक करने का यहाँ पर अटेम्प्ट विफल होता हुआ। बैक टू बैक 2 गेंदें यहाँ पर डॉट जाती हुई स्कोरबोर्ड, फिर एक बार यहाँ पर लेता हुआ 15 गेंदें बची हुई और जीत से पीछे कुल 24 रन। इस बार बड़ा शॉट निकला है, क्या निकला है? जी हां, राहुल गावड़े को बीट करते हुए गेंद जाएगी 1 बाउंस ओवर द फेंस। क्रिकेट में बहुत ऐसे बिल्कुल स्थितियां रहती है जहां पर आप आउट करार दिए जाते हैं, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, टाइम्ड आउट, उसी के साथ डबल हिटिंग द बॉल, और इसमें से एक और क्रूशियल रूल जो कि हैंडलिंग द बॉल। अगर आपने बॉल जब वो इन प्ले रहता है तब अगर उसको आपने अगर अपने हाथों से पकड़ा तो बिल्कुल आप आउट कर दिए गए, और वही एक इंस्टेंस हमने इस मैच में भी देखा। फिर एक बार बड़ा शॉट, ये गेंद जाएगी, दौड़ने की आवश्यकता बैटर को नहीं फील्डर को है। पल भर में ये ओवर अब महंगा जाता हुआ, स्कोरबोर्ड जो कि बनेगा इसी के साथ 40 रन जीत से पीछे, जो कि हम देख सकते हैं, और 16 रन और गेंदें बची है 13। थैंक यू डीजे। बिल्कुल यहां पर एक क्रूशियल विकेट मिलता हुआ, लेकिन इसके बाद यहां पर 2 गेंदों पर बैक टू बैक उत्कर्ष की ओर से। उत्कर्ष थोड़े से महंगे साबित हुए थे अपनी बॉलिंग डिपार्टमेंट में, लेकिन यहां पर बैटिंग में बहुत ही अच्छा काम। यहां पर इस बार ऑफ साइड पर वैगन व्हील अगर इनका देखा जाए तो चारों दिशाओं में शॉट्स खेलते जा रहे हैं। थोड़ा सा खराब थ्रो पर, लेकिन बैकअप देखिए, बिल्कुल तेज तर्रार, खुद गेंदबाज आते हुए यहां पर अपने बैकअप करने के लिए संतोष। वहां पर पहली 3 गेंदें बिल्कुल अच्छी, लेकिन चौथी और 5वीं गेंद पर नाखुशी अपने आप से कंसीड किया। यहाँ पर 8 रन मात्र 2 गेंदों पर इस ओवर में आए, कुल 10 रन, और इक्वेशन जो कि बचा हुआ आने वाली 12 गेंदें और जीत से पीछे मात्र 15 रन इस मैच को जीत से पीछे। अगर इस मैच की अगर बात की जाए, हाइलाइट्स इस मैच के, तो जो कि 2 ओवर्स गए थे आखिरी के, और उसमें से 5वीं ओवर खास करके जो कृष्ण ने डाली थी मात्र 2 रन, और उस ओवर में जो मोमेंटम ब्रेक किया कृष्णा ने, उसी के बाद उसी पर खरा उतरा यशवंत भी, मात्र 7 रन दिए और 2 विकेट्स भी चटकाए।
और हम हमेशा कहते हैं डेथ ओवर्स आर क्रूशियल, वो इंपॉर्टेंट रहती है और उनका महत्व क्या है ये इस मैच में आपको बिल्कुल अच्छी तरह से पता लगेगा। क्योंकि अगर उन 2 ओवर्स में रन आते तो एक बड़ा टारगेट का पीछा यहाँ पर हो सकता था, लेकिन यहाँ पर बिल्कुल अलग हुआ। पहली मैच में प्रीतेश मुरडकर और हर्ष गाला ने यही काम किया था, लेकिन दुर्भाग्यवश आरवी उस मैच को जीत नहीं पाई। और अब गेंदबाज आएंगे बाबूराव ने बॉलिंग मार्ग पर। एक बिल्कुल बहुत ही कश्मकश भरा ये मैच रहेगा दोनों टीमों के लिए। उनका पहला मैच कहीं आखिरी ना हो, बिल्कुल ये सभी निगाहें रहेंगी इस मैच में। इस बार ऑफ साइड पर गेंद को यहां पर हल्की तरीके से रोकने का प्रयास किया था, लेकिन इस बार पंकज कैरेबियन स्टाइल में गेंद को रोकते हुए और आखिरकार फिर एक बार बैक टू बैक यहां पर एक रन बचाए। यहां पर फर्क नहीं पड़ता कितने भी रन बचाए, हम अक्सर कहा करते हैं अ रन सेव्ड इज अ रन स्कोर्ड। स्कोरबोर्ड जो कि बदलेगा इसी के साथ 44 जीत से पीछे। अगर और बात की जाए तो बिल्कुल 12 रन रहेंगे इस मैच में। 11 गेंदे और 12 रन। मैच अभी भी बन सकता है फील्डिंग करने वाली टीम के लिए अगर अच्छी बॉलिंग की जाए तो। रिवर्स करने का अटेम्प्ट, लगी तो लगी, नहीं तो भाई अब्दुल गनी। इसी के साथ यहां पर लेग बाइस का इशारा आता हुआ। अगर ये मैच अगर देखा जाए तो पहली इनिंग जो कि पूरी तरह से दबदबा जारी किया राहुल गावड़े ने, और उस बड़ी इनिंग की वजह से एक बड़ा टारगेट बनाने का प्रयास किया था, लेकिन किसी भी बैटर ने उनका साथ नहीं दिया और इसीलिए एक छोटा सा टारगेट जो कि अब बिल्कुल चेज होने की कगार पर। रिवर्स करने का अटेम्प्ट बार बार। अब ये मैच आपके पक्ष पे लगभग आ ही रहा है तो ऐसे रिस्क क्यों ले। स्कोरबोर्ड जो कि रुका हुआ 45 रनों पर, जीत से पीछे 11 रन और गेंदें बची है कुल 9 गेंदे और 11 रन। अभी भी इस मैच में कमबैक कर सकते हैं, बस बाबूराव कहने वाली 3 गेंदें अपनी टीम की ओर जानी चाहिए। ऑफ साइड पर गेंद को ढकेलने का प्रयास किया था और इसी के साथ यस सेज द अंपायर। उंगली खड़ी होती हुई बिल्कुल यहां पर आवाज तो आई थी और वो आवाज बैट और बॉल का बिल्कुल जो मिलन हुआ था उस कनेक्शन की आई थी और इसीलिए आउट करार देते हुए इक्वेशन बदलेगा। 8 गेंदे और जीत से पीछे है 11 रन पीछे। प्रयास किया जरूर, 20 रन उनके बल्ले से। बॉलिंग में थोड़े से यहां पर एक्सपेंसिव रहे थे, महंगे पड़े थे, लेकिन इस बार बैटिंग में वो सभी जो कमियां थी खामियां थी उन्हें भर दिया एक बढ़िया इनिंग के साथ। तो बचा हुआ ये इक्वेशन और जैसा मैंने कहा था अभी भी कमबैक कर सकती है। क्या कमबैक का डंका बजा दिया इस गेंद ने बाबूराव के। आने वाली जो कि गेंदें बचेंगी 8 और जीत से पीछे रन है 11। स्ट्राइकर एंड पर नए बल्लेबाज अर्जुन। इस बार फिर एक बार मौका बना। आप हर बार देखते हैं भले ही छोटा टारगेट क्यों ना हो, अक्सर बड़े टारगेट के मुकाबले वन साइडेड रहते हैं, लेकिन ये जो लो स्कोरिंग होते हैं ना अखिल, बिल्कुल आखिरी गेंद तक जाने वाले होते हैं। इक्वेशन जो कि बचा हुआ आने वाले कुल 7 गेंदे और जीत से पीछे रहेंगे 11 रन। अगर देखा जाए तो ऑन हैट्रिक रहेंगे और विकेट्स अगर बात की जाए तो यहां पर 7 गिर चुके हैं, 6 गिर चुके हैं, माफ कीजिए 6 विकेट डाउन है इसी बीच। इसका मतलब ऑल आउट से भी बचना पड़ेगा इस मैच में। इसी के साथ होना पॉसिबल हैट्रिक। हर गेंद पर यहां पर मैच बदल रहा है। क्रिकेट में एक इस आंकड़े का बहुत महत्व है। एक गेंद मैच को बदल सकती है, एक शॉट मैच को बदल सकता है और एक रन भी बहुत बड़ा प्रभाव डाल सकता है। और वही एक बॉल जो कि डालता बाबूराव ने, इसके पहले वाला उसमें विकेट चटकाई, फिर एक बार एक विकेट, बिल्कुल बढ़िया कैच लिया शॉर्ट रीजन में पॉइंट पर और इसके साथ होना पॉसिबल हैट्रिक। इक्वेशन बदलेगा, 7 गेंदे जिसे पीछे 11 रन। नए बल्लेबाज मयूरेश स्ट्राइकर्स एंड पर।
इस बार ऑफ साइड पर ऐसा लगा था कि शायद ये ओवर जाएगा बाबूराव के पक्ष में, लेकिन जी नहीं। मयूरेश आते आते बल्ला खोला, बल्ला नहीं ये दहाड़ थी बल्ले की। इक्वेशन बदलेगा आने वाली, जो कि 6 गेंदे और जीत से पीछे 7 रन। 6 गेंदे और 7 रन जीत से पीछे। डीजे इसके बाद होने वाला मुकाबला रितेश ब्रदर्स शिवरामपुर और उसी के साथ वीर ब्रदर्स धारगढ़। तो दोनों ही टीमें कृपया आप तैयार रहिए। इसके बाद तुरंत आपका मैच रहेगा। सोनी 11 पारसेम एक मैच को जीतने के बाद बिल्कुल यहां पर लगभग अगले पायदान तक पहुंच चुकी है। उन्हें कौन सी टीम ज्वाइन करेगी ये बताने वाला ये मुकाबला। इसके बाद रितेश ब्रदर्स शिवरामपुर और वीर ब्रदर्स 6 गेंदे और 7 रन। बिल्कुल मैंने कहा था एक गेंद काफी है मैच का रुख पलटने के लिए। वही एक गेंद जो आखिरी थी उस पर निकला एक चौवा और बाउंड्री के साथ यहां पर इक्वेशन बदला। जीत से पीछे मात्र 7 रन। ये 7 रन भी महंगे पड़ सकते हैं अगर ओवर की शुरुआत अच्छी रही। अगर पहली ही गेंद पर एक बड़ा शॉट निकलता तो लगभग यहां पर यह मैच पूरी तरह से पक्ष में आ गिरेगा। पहली गेंद यहां पर, और जैसा मैंने कहा था 2 कैचेस उनके ड्रॉप किए गए थे और वही कैचेस कृष्णा के महंगे पड़ते हुए आखिरी गेंद तक डटे रहेंगे। जीत से पीछे बिल्कुल यहां पर 5 रन, 50 रन पूरे होते हुए इस पूरे टीम के 51 रन स्कोर बोर्ड पर। 5 गेंदे और जीत से पीछे 5 रन। बड़ा शॉट निकला है, क्या एलिवेशन है, क्या ताकत है, फील्डर मौजूद और इसी के साथ यहां पर गेंद को आखिर में देखते रहे बाबूराव। बिल्कुल यहां पर एक अच्छी फील्डिंग, ये अटेम्प्ट मैच का रुख बदल सकता है। बिल्कुल फील्डर्स अपनी पूरी तरह से 100% योगदान देने के प्रयास में। अब आप रिप्ले देख सकते हैं, बिल्कुल यहां पर एक बड़ा शॉट रोका और इसी के साथ बिल्कुल वो बाहर गए। जीत से पीछे बिल्कुल 4 गेंदे और 4 रन। क्या रन लेने का प्रयास, जी नहीं। जैसा मैंने कहा था फील्डिंग ही अब आपको बचा सकती है और वही बढ़िया प्रेजेंस ऑफ माइंड दिखाया। जान लिया था कि बैटर आगे निकल चुका है। थ्रो टू द विकेट कीपर की ओर और इसी के साथ एक विकेट आने वाली, जो कि गेंदें बची है 3 और 3 गेंदों पर कुल बनाने हैं 4 रन। DJ Ashu. थैंक यू डीजे। मैच हर गेंद पर कहीं इस पार तो कहीं उस पार। पूरे जो कि ये इनिंग रही है अखिल, एक ओवर में लग रहा था कि विरनोड़ा के पास ये मैच है, तो दूसरे ओवर में वापस से कोलवा ने इस मैच को खींच लिया। लेकिन अभी भी हर गेंद पर यहाँ पर मैच का रुख बदलता जा रहा है। यही तो खासियत है इस खेल की, यही तो सुंदरता है इस खेल की। आने वाली 3 गेंदें, जीत से पीछे है 4 रन। नए बल्लेबाज सिद्धेश। हाउसड अंपायर की अपील, यहां पर फिर एक बार रन आउट करने का प्रयास। अंपायर का इशारा जो कि आता हुआ देखना पड़ेगा। ये विकेट जा चुकी है, इसका मतलब अगर विकेट्स की अगर बात की जाए तो बिल्कुल ये भी देखने वाली बात रहेगी। 8 विकेट्स निकल चुके हैं। अब आपको ऑल आउट भी बचाना पड़ेगा। ये मैच बिल्कुल फंसता जा रहा है और टर्निंग पॉइंट में कहूंगा वो जो रन रोका गया, वो जो बड़ा शॉट रोका गया बाबूराव आरोंदेकर की ओर से, और बिल्कुल उसी के बाद जो 1 रन बना उत्कर्ष आए, जो कि माफ कीजिए कृष्णा है जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर, और उसी के बाद यहाँ पर वो नॉन स्ट्राइकर एंड पर ही रह गए। कहीं उनको स्ट्राइकर एंड पर आते आते देर ना हो जाए। गेंदे बची है 2 और जीत से पीछे रन है कुल 4।
यशवंत नए बल्लेबाज। बड़ा चलाने की कोशिश, इस बार ये आएंगे, ये बिल्कुल अपना विकेट खोएंगे। इसका मतलब आने वाली एक गेंद और जीत से पीछे रहेंगे। यहां पर अगर देखा जाए तो 4 रन, इसका मतलब आखिरी विकेट, आखिरी गेंद और आखिरी शॉट इस मैच का। हर गेंद पर यह मैच अपना मोड बदलता जा रहा है और अक्सर हम देखा करते हैं कि लो स्कोरिंग के मैचेस हमेशा आखिरी गेंद तक जाते हैं और यही फिर एक बार मुकाबला। क्या यह मैच रहा है? दिल यहां पर धड़कना बंद हो चुका है सभी खिलाड़ियों के। लगभग यहां पर कलेजा यहां पर तभी शांत होगा जब ये मैच समाप्त होगा। लेकिन ये मैच कैसे और कब समाप्त होगा, किस प्रकार से ये मैच फिनिश किया जाएगा, आखिरी ओवर में क्या 7 रन सक्सेसफुली डिफेंड किए जाएंगे? अगर मैच टाई रहा तो तैयार रहिएगा सरपंच चषक की पहली सुपर ओवर के लिए। 4 गेंदे, माफ कीजिए 4 रन जीत से पीछे और मात्र 1 गेंद बची हुई। कृष्णा स्ट्राइकर्स एंड पर मैच फिनिशर का रोल अब अदा करना पड़ेगा इन्हें। 1 गेंद 4 रन जीत से पीछे। बड़ा शॉट निकला है, फील्डर मौजूद और ये कैच लो, ये मैच लो। लेकिन इस बार ये कैच भी छोड़ा और कैच के साथ मैच भी छूटा। बिल्कुल एक रोमांचक मुकाबला, आखिरी गेंद तक ये मैच गया और आप खुशी देख सकते हैं, आप सेलिब्रेशन देख सकते हैं। क्या खुशी मिली है इस टीम को ये मैच जीतने के बाद और कोई डाउट नहीं है इस मैच का मैन ऑफ द मैच। बिल्कुल यहां पर एक टफ फाइट थी। यहां पर कृष्णा नाइक ने यहां पर इस मैच को समाप्त किया। कृष्णा नाइक ने बॉलिंग भी बढ़िया की, ओवर में मात्र 2 रन कंसीड किए और बैटिंग में ऑलराउंड परफॉर्मेंस अगर देखा जाए तो 22 रन उनके बल्ले से। और इस मैच का मैन ऑफ द मैच मिस्टर कृष्णा नाइक।